रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री नदीवरील महत्त्वाकांक्षी आंबेत पुलाला 6 जुलै रोजी मध्यरात्री वाळू वाहतूक करणाऱ्या 3 भरकटलेल्या बार्जनी जोरदार धडक दिली. या धडकेमुळे पुलाला नेमका किती धोका पोहोचला आहे हे तपासण्यासाठी उद्या 15 जुलै रोजी तज्ज्ञांचे पथक थेट घटनास्थळी दाखल होऊन पुलाची अंडर वॉटर तपासणी करणार आहे. या तपासणीनंतरच पुलाच्या सुरक्षेची खरी वस्तुस्थिती समोर येणार असून तोपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दाभोळ सापे खारीत नांगरून ठेवलेले 3 बार्ज 6 जुलै रोजी मध्यरात्री खारीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून आले आणि थेट आंबेत पुलाच्या कॉलमला धडकले. भरतीमुळे पाण्याची पातळी आणि बार्जची उंची जास्त असल्याने हे बार्ज पुलाखाली अडकून पडले होते. अखेर गॅस वेल्डिंगच्या सहाय्याने बार्जचा वरचा भाग कापून ते बाहेर काढण्यात आले. पाऊस आणि पुराचे पाणी जास्त असल्याने नेमके किती नुकसान झाले आहे हे समजू शकले नव्हते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता तुषार लुंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या होणाऱ्या अंडर वॉटर तपासणीनंतरच नुकसानीचा नेमका आकडा समोर येईल. हा पूल रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी आहे. पुढील 2 महिन्यांवर कोकणचा लाडका गौरी गणपती सण येऊन ठेपला आहे. अशातच पूल बंद झाल्याने चाकरमानी, स्थानिक व्यापारी, नोकरदार आणि शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पूल बंद राहिल्यास ऐन सणासुदीत प्रवास कसा करायचा असा संतप्त सवाल आता सीमावर्ती भागातील ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. नवीन पुलाच्या बांधकामासाठी हजारो कोटींचा खर्च अपेक्षित असून शासनाच्या आर्थिक स्थितीमुळे हा प्रश्न लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त होत आहे. 16 फेब्रुवारी 1978 रोजी सुरू झालेल्या या पुलाला यापूर्वीही एका ड्रेझरनं धडक दिली होती. त्यावेळी पुलाचे 2 कॉलम निकामी झाल्यानं हा पूल तब्बल 2 वर्ष वाहतुकीसाठी बंद होता. त्यानंतर 27 जून 2021 रोजी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या दुरुस्तीनंतर हा पूल पुन्हा सुरू करण्यात आला होता. मात्र अवघ्या 5 वर्षात पुन्हा तीच पुनरावृत्ती झालीय. बार्ज मालकांच्या हलगर्जीपणामुळे हा पूल धोक्यात आला असून हजारो नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग बार्ज मालकांवर कठोर गुन्हा दाखल करणार की राजकीय दबावापोटी थातूरमातूर कारवाई करून प्रकरण दाबले जाणार, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्हा संघटक अझर धनसे यांनी उपस्थित केलाय. जनोदय करिता मिलिंद माने, महाड.